नाही किंवा या आंदोलनाला आम्हाला काहीतरी तुम्ही मदत करा अशी भीकही त्यांनी मागितली नाही. म्हणून खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीचे लोकच स्वतः कटोरा घेऊन त्यांच्याकडे भीक मागायला गेले. आणि हे फायदा घेण्याचं काम आता जर तुम्ही पाहत असाल तर विद्यार्थ्याच्या नावावर स्वतःचं राजकारण करण्याचं यांनी ठरवलेलं आहे. इव्हन दिपकीने स्वतः सांगितलं, त्या अभिजित दिपकीने सांगितलं की हे विरोधी पक्ष हे संपल्यात जमा आहे. एवढं मोठं स्टेटमेंट केल्यानंतरही यांना थोडी जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. देशाचं शिक्षण मंत्री पद हे मोदींच्या मनात एक नाव आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, असं संजय राऊतांचं नाव आहे. आजकाल देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री होणार हे मोदींच्या मनात आहे. आता हे याच्या संजय राऊतच्या कानात कधी सांगितले आम्हाला माहित नाही. हा माणूस कोणते स्वप्न पाहतो हेच मला कळत. मोदी यांना काही सांगितलंय का? परंतु मन की बात खऱ्या अर्थानं आता संजय राऊत बोलायला लागलेला आहे. इतकाही जवळ तो आणखी नाहीये मोदी साहेबांच्या जे तुला काही सांगतील. म्हणून जे जे फेकता येईल ते फेकण्याचा प्रयत्न संजय राऊत करत असतो. आणि जसा काही आतापर्यंतचे भविष्य त्याचे सगळे मातीमोल झालेले, एकही भविष्यवाणी त्याची खरी ठरलेली नाही. तशी ही भविष्यवाणी मला वाटतं तर खरी ठरणार नाही. नीट परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली, एका विद्यार्थ्याने घर सोडलं. कसं होतं सर? हे दुर्दैवी घटना आहे. नीट परीक्षाच काय, 10वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा मार्क कमी पडल्यानंतर 12वीला सुद्धा कमी पडल्यानंतर विद्यार्थी आत्महत्या जेव्हा करतो त्या टायमाला सगळ्यांना समाजात घटकातील प्रत्येकाला याचं वाईट वाटतं. विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती की असे निर्णय घेत जाऊ नका. अशा निर्णयामुळे आपलं स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडले याचा अर्थ पराभव होत नाही आणि पुन्हा लढून उभं राहण्याची ताकद तुमच्यात आहे. आत्महत्यापासून तुम्ही दूर राहा असं आमची सुद्धा त्यांना विनंती राहील. यवतमाळमध्ये कर्जमाफीच्या लिस्टमध्ये नाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. थोडासा संयम ठेवून जर ह्या गोष्टी जर पाहून घेतल्या असत्या ना तर ही आत्महत्या करायची वेळ येणार नाही. परंतु अशा घटना घडल्यानंतर त्याला दुर्दैव हाच एक शब्द आहे. लाठीचार्जचा जबाबदार कोणाची असं राहुल गांधी सरकारने टीका केली. तो लाठीचार्ज केलाय लाठीचार्जची जबाबदारी कुणाची? तिथच्या दिल्ली पोलिसांची की त्यांना आदेश देणाऱ्यांची? त्यांना आदेश कोणी दिला होता, काय दिला होता याबद्दलची माहिती आमच्याकडे तर नाहीच आहे. परंतु सरकार जर विदाऊट आदेशाचा जर लाठीचार्ज जर झाला असेल तर त्याची चौकशी करेल. सर, राष्ट्रवादीत काही महत्वाच्या घडामोडी घडणार असं बोललं जाते, कारण शरद पवारांची राष्ट्रवादी येत्या काही दिवसांमध्ये सत्तेत सामील होईल असं देखील बोललं जात आहे. मोदींसोबत शरद पवारांची जी चर्चा झाली ती या संदर्भातली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काही पडद्यामागे महत्वाच्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवार साहेबांचा स्वभाव महाराष्ट्राला का देशाला माहिती आहे ना. जास्त दिवस तो एका पक्षाबरोबर युतीमध्ये टिकत नसतात. त्यांना खुश बदलण्याची सवय आहे, हा देश जाणतो. म्हणून उद्यावर शरद पवार साहेबांनी जर काही जर निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य मानण्यासारखं काहीच नाही. सध्या राष्ट्रवादी स्वतःसाठी एक प्लॅटफॉर्म शोधते किंवा जागा शोधते आणि त्या संदर्भातली सकारात्मक चर्चा पण होते. बऱ्याच एकनाथ शिंदेसोबत सुद्धा ही चर्चा झाल्याची माहिती आहे सूत्रांकडून. महाविकास आघाडी महाराष्ट्रातली आता अस्तित्वात राहिलेली नाही हे आपण पाहताय. काँग्रेस त्यांच्याबरोबर नाहीये, राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर नाही, उभाटा वेगळेच चालत आहेत. म्हणून उद्या शरद पवार साहेबांनी जर काही निर्णय घेतला तर त्यांच्या पक्षाच्या हिताचा असेल आणि त्यांनी निर्णय घेणं म्हणजेच राजकारणाला दिशा देणं असा एकंदरीत अर्थ महाराष्ट्रामध्ये लावला जातो. महाराष्ट्रामध्ये उद्या ज्या काही घडामोडी होतील त्याच्यामध्ये एक प्रमुख शरद पवार साहेब सुद्धा असतील हे मात्र निश्चित आहे. सर, सिल्लोड आणि सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कामांसाठी ज्या त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पैसे मागितले गेले, त्यामुळे अब्दुल सत्तार हे चांगले संतापले अधिकारी होते. कसं पाहता शासकीय कामासाठी अधिकारी पैसे मागतात? ही काही पहिली घटना नाही आहे. शासकीय अधिकारी पैसे मागतच नाही असं कोणी ठामपणे सांगू शकत नाही. आणि जर याच्यावर जर एखादा आमदार भडकला असेल तर ते काही गैर पण नाही. तुम्ही शासकीय कर्मचारी आहात, तुम्हाला काम चांगल्या पद्धतीने करून घेणं, क्वालिटीचं करून घेणं एवढा तुमचा अधिकार आहे. पैसे मागून जर तुम्ही इतरांसारखे दलाली करत असाल तर मला वाटतं त्यापेक्षा शासनाची नोकरी सोडून
तुम्ही दलाली करणं केलेली बरी. साहेब, सामाजिक सलोखा बिघडण्याचं एक वक्तव्य आनंदराज आंबेडकरांनी केलेलं आहे. 3.5% लोकांचं राज्य आहे, आम्हाला न्याय मिळत नाही असं आनंदराज आंबेडकर म्हणतात, ज्या पक्षाची तुमच्यासोबत युती आहे. आनंदराज आंबेडकरांनी मांडलेलं हे त्यांच्या पक्षाचं मत आहे. त्यांची त्याबद्दलचे जे त्यांनी विचार मांडले तो त्यांचा अधिकार आहे, म्हणून आम्ही त्यांच्यावर भाष्य करणार नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, दिल के परिवार से आप मिले थे आपने कहा आप उस प्रोटेस्ट की